नेमकं या. पुष्पा सॉरी ग. अहो तुम्ही काय सॉरी म्हणताय? मीच सॉरी म्हटलं पाहिजे. काल वाटेल ते बोलले तुम्हाला. पुष्पा अगं अहो एवढं मनाला लावून घ्यायचं का नेमकं? प्या बघू ते. काय तू बोललीस ते सगळं खरंच होतं ग. खोटं काहीच नव्हतं त्यात. कसं आहे पुष्पा, नशेत असलेल्या माणसाला हे असं आंबट लिंबू पाणी देऊनच वास्तवाची जाणीव करून द्यावी लागते. सत्यात आणावं लागतं. तूही तेच केलंस ग. मग ती नशा कुठलीही असो. हो नेमकं मी म्हणाले ना चुकलं माझं. अहो मी तरी काय करू? मुलीच्या भल्यासाठीच बोलले. खरंच चुकलं माझं. प्या बघू ते. प्या. बोला ईशा मॅडम. मॅडम काही प्रॉब्लेम आहे का? हे लेटर सरांना देशील? विक्रांत सरांना? पण तुम्ही येताय ना ऑफिसला? नाही, मी नाही येते ऑफिसला. बर द्या मॅडम. हा? लेटर सरांना द्यायचं आहे ना? हो हो. द्या. ये ईशा ये. सर मी आहे. FM ये. ईशा आली की आमच्या दोघांसाठी कॉफी घेऊन ये जा. सर ईशा मॅडम रस्त्यात भेटल्या होत्या. त्यांनी हे इन्व्हॉल्व दिले तुमच्यासाठी. ईशानी? हां. ओके ठीक आहे. ओके बसतो. सर. ईशानी काय सरप्राईज पाठवलं माझ्यासाठी. येस सर. कसं लिहू कळत नाहीये पण लिहावं तर लागेलच. दोन माणसांचं एकमेकांवर प्रेम असणं ही खूप सुंदर भावना आहे आणि आपण दोघांनी ती अनुभवली आहे. पण या प्रेमात जर आपल्या जवळचे दुखावले जात असतील तर आपण पुढे जावं की नाही हा प्रश्न मला पडलाय. माझ्या बाबांना त्रास होताना मला रोज दिसतंय. म्हणूनच सर आपल्या या सुंदर नात्याचा प्रवास आपल्याला इथेच थांबावा लागणार आहे. ज्याने मला लहानाचं मोठं केलं त्यांना आयुष्यभराचं दुःख देऊन आपल्याला काय मिळणार? तुम्हीच म्हणाला होतात ना की प्रेमापेक्षाही महत्वाचा असतो तो त्याग. आज मला तो त्यागच करावा लागणार आहे. यात चूक कोणाची नाही, तुमची तर नाहीच नाही. आजपासून आपलं नातं संपलंय सर. स्वतःची काळजी घ्या. शक्य झालं तर मला माफ करा. तुमची कधीही होऊ न शकलेली पण तरीही तुमच्यावर खूप प्रेम करणारी तुमचीच ईशा. रुपाली, मी ती चिठ्ठी पाठवली आहे सरांना. तुमच्यात जे काही होतं ते सगळं संपलं. आता नाही मी ऑफिसला जाणार आहे आणि ना मी त्यांना कधी भेटणार आहे. हे असं तू याआधी किती वेळा केलंस ईशा?
सांग ना ईशा. अगं नातं तोडणं एवढं सोपं नसतं ग. नसतंच सोपं रुपाली, अगं काहीच सोपं नसतं. पण मग मी बाबांचा विचार करू नको? आणि विक्रांत सरांचा? ते समजून घेतील मला, पण ह्या सगळ्यामुळे जर माझ्या बाबांना त्रास होणार असेल तर कशालाच अर्थ नाहीये रुपाली. मोठं होऊन आई बाबांना सुखात ठेवायचं हे एवढंच स्वप्न असणारी साधी मुलगी आहे मी. माझं प्रेम विक्रांत सरांवरही आहे आणि आई बाबांवरही आहे. पण तुला माहितीये ना की मी माझ्या बाबांना किती मानते ते. ईशा पण तू सरांना सुद्धा मानतेस. अगं त्यांनी किती केले तुझ्यासाठी, इनफॅक्ट अजूनही करतायत ते. हो, पण तरीही मला सरांपासून दूर जायलाच हवं, कारण मला दुसरा काहीच पर्याय दिसत नाहीये समोर. ईशा मला अजूनही वाटतंय की तू हे असं करायला नको होतंस ग. नाही रुपाली, ह्या वेळेस माझा डिसिजन फायनल आहे. काहीही झालं तरी मी विक्रांत सरांना भेटणार नाहीये आता. सर, सर प्लीज सर, सर ऐकून घ्या सर प्लीज. सर, सर गाडी थांबवा. सर प्लीज गाडी थांबवा. सर कुठे चाललोय आपण? सर प्लीज गाडी थांबवा. सर अहो तुम्ही, सर तुम्ही आता मी काय सांगतो तेवढंच ऐकायचं, कळलं? हे काय काय आहे सगळं? तुला खेळ वाटतो सगळा? हा? कधी हो कधी नाही. एक चिठ्ठी पाठवली की संपलं ना आता सगळं. काय चाललंय हे सगळं? मी काय समजतेस काय तू स्वतःला आणि मला? हे बघ, मला गृहीत धरायचं नाही. नाही सर, तसं नाहीये. ईशा, इतक्या लवकर तू गिव्ह अप केलंस? इतक्या लवकर हरलीस? एक पाऊल मागे टाकलंस? ती ईशा नक्कीच नाही जिने मला प्रेम करायला शिकवलं, जिने माझ्या प्रेमात ताकद दिली. ही ईशा ती नक्कीच नाही. तीच ईशा आहे, पण तिच्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये. पर्याय नाही हे ठरवायचं कोणी? तू एकटीने? आणि मग मी काय करायचं? म्हणजे आपल्या नात्याचा निर्णय तू एकटीने घ्यायचा आणि मी काय करायचं? आय एम सॉरी. हे बघ, तू रडू नकोस प्लीज. काय झालंय? तर आपल्या बाबांना आपल्यामुळे त्रास होतोय. ते दुखावले गेले इतके की त्यांना हे सगळं विसरायला दारू प्यावी लागते. कुठल्या मुलीला आवडेल होय? तर काल रात्री बाबांची अवस्था बघून मी आणि आई फक्त रडत होतो सर. ते काय बोलतात, कसे वागतायत त्यांना काहीच कळत नव्हतं. आणि सर हे सगळं फक्त माझ्यामुळे होत होतं.
ईशा बघ, हे बघ, तू शांत हो आणि असा तडकाफडकी निर्णय नाही घ्यायचा ईशा. ही पळवाट झाली. जे नातं अजून सुरूच झालं नाहीये ते असं संपून नाही टाकायचं. मग काय करू मी आता? तुला बाबांशी बोललं पाहिजे, शांतपणे त्यांना समजून सांगितलं पाहिजे. हा एकच मार्ग आहे ईशा. बाबा नाही बोलणार हो माझ्याशी, आणि या विषयाबद्दल तर नाहीच नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे ईशा? आणि मला खात्री आहे त्याला फळ येईल. असा पॉझिटिव्ह विचार करायला काय हरकत आहे? ईशा, जर तू हरलीस ना तर मी एकटा कसा लढणार आहे? माझी साथ प्लीज सोडू नकोस ईशा. धीर धर, हं? सगळं काही व्यवस्थित होईल. विश्वास ठेव स्वतःवरती आणि बाबांशी बोल. हं? अगं, काय सांगतेस तू? हो काकी, हे सगळं खरं आहे. ईशानी सरांबरोबरचं नातं तोडून टाकलं बाबांमुळे, आणि मला कळतच नाहीये काय घडतंय ते. ईशाची पण अवस्था अशीच झाली होती. सगळंच बिघडून गेलंय. प्रत्येक जण दुसऱ्याच्या आनंदासाठी झटतोय, आणि बाहेर लोक वाटेल ते बोलतात. आमचे निमकर पण ऐकत नाहीत ग. स्वतःच्या निर्णयावर ठाम आहेत अगदी. काकी, काकांचा ईशावर किती जीव आहे. मग हे असं वागताना त्यांना सुद्धा त्रास होतच असेल ना. ईशा बाबांच्या सुखाचा विचार करून हे असं वागतीये, आणि निमकर तिच्या भल्याचा. हो, काकांसाठीच तिने हा डिसिजन घेतला. माहितीये ग मला, दोघांचा एकमेकांवर प्रचंड जीव आहे म्हणून तर हे असं वागतायत ना दोघं. ए माय, देवी आली दारात. वटी भर. आज नको ग बाई, जा परत. असं आईला टाळू नये माय. टाळत नाहीये ग बाई, पण आज नको. आज चित्त थाऱ्यावर नाही माझं. तरी पण माय, देवीचा मान राख. अगं, अपमान नाही करत आहे मी, पण आज खरंच नको. परत ये कधीतरी. तुला मी अगोदरच सांगितलं होतं माय, माझी देवी जिथं सांगणार तिथं मी जाणार. आणि मी माझ्या वेळातच आले, उगाच नाही आले माय. देवीची वटी भरणार नाही तर तुझी काम बी होणार नाही. तसंही काय चांगलं झालंय ग, सगळंच बिघडलंय. होणार माय, जरा धीर धर. म्हणजे देवी आईची वटी भर, तुझ्या सगळ्या इड्या पिड्या दूर होतील. होईल ना ग. माय, अंबाबाईला तुझ्या मनात काय चाललंय सगळं ठाव आहे. तुझी सगळी संकट दूर होतील. फक्त अंबाबाईची वटी भर. थांब, आले.
बाबा बाबा मला तुमच्या गण्या हा इथल्या कॉटनच्या साड्यांचा गठ्ठा कुठे गेला? शेट तू मगाशीच आवरलं ना आपण. हो का? काय इशारा आहे? काय घेणार मग? चहा, कॉफी, उसाचा रस की कोल्ड्रिंक आणू? खरं तर काहीच नको. हा. मी फक्त बाबांशी बोलायला आले. बोला ना बोला. बाबा बाबा मला बोलायचंय तुमच्याशी. हो ताई बोलायचं ना तुम्ही बाहेर जाऊन निवांत बोला ना. शेट मी बघतो इकडे सगळं, जा बाहेर. गण्या हा. दुकानातले काम सोडून बाहेर जाऊन गप्पा मारत बसायला वेळ नाही मला. हे सगळं नीटून दे तर. बाबा मला एकदा माझी बाजू मांडू दे ना. बाबा ऐका ना, एकदा तरी माझी बाजू ऐकून घ्या ना बाबा. बाबा माझ्यामुळे तुम्हाला जो हा त्रास होतोय ना तो खरंच नाही बघवते. बाबा एकदा बोला माझ्याशी आणि आपण बोललो ना की खरंच सगळेच गैरसमज दूर होतील आणि आपल्याला बरंही वाटेल. गण्या हा अरे दुकानात कामा व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीची बडबड करू नये. कळत नाही का लोकांना? विशाताई आज इंजिन जाम गरम आहे हा. जरा जपून. येते. हो. विक्रांत विक्रांत घे. नकोय मला. काही खायची इच्छाच होत नाही विलास. सगळं होईल ना ठीक. मला माहित होतं म्हणूनच मी हे आणलंय. आपल्या टेन्शनवरचा एकमेव उपाय आपला फेवरेट वडापाव. तिच्या घरचे आमच्या नात्याला होकार देतील विलास. मी अजून काय करायला हवं तेच मला काही कळत नाही. होईल रे सगळे व्यवस्थित. कसं? विक्रांत सरंजामे असतो. असा छोटे मोठे प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह करतोस. शत्रूंना सुद्धा पूर्ण उरतोस तू. एवढा काय घाबरतोस? हे बघ मी तिच्याशिवाय जगू शकत नाही आणि ईशाही माझ्याशिवाय जगू शकत नाही. घे हे आधी खा. नंतर तुला औषध घ्यायचंय. तू आणलंस औषध? हो. मगाशी तू ऑफिसमध्ये नव्हतास. म्हटलं तुझी औषधाची वेळ टळून गेली असणार. बस छोट्या छोट्या गोष्टींचं जास्त टेन्शन येणार मग. छोटे छोटे प्रॉब्लेम नाही आहेत विलास. मला माहित आहे विक्रांत, पण सगळं नीट होणार आहे. नेमकर हो म्हणतील बघ तू. का एरवी तू मला धीर देतोस. आज मी तुला नाही का देऊ शकत? घे घे. विक्रांत सरंजामे कधीही हरत नाही. जिंकण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. बघ सत्य. हॅलो. काय? कधी? कुठे?